नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. कळत नाही ना रोज रोज काय काय बनवायचं फराळाला. तर मानसीज कुकिंग स्टोरीज आपल्यासाठी तत्पर सेवेत हजर आहे. तर आज आपण बनवूया उपवासाची इडली. त्यासाठी 1 वाटी दह्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि 1 वाटीभर भगर म्हणजेच वरीचे तांदूळ हे जवळजवळ 1 तास भिजवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि आल्याचा खरडा घातला, थोडंसं साबुदाण्याचं पीठ बाइंडिंगसाठी आणि लागेल तसं पाणी घालून सैलसर असं पीठ जसं इडलीसाठी आपण भिजवतो तसं भिजवून घेतलं. आणि जर तुम्हाला उपवासाला फ्रूट सॉल्ट किंवा इनो चालत असेल तर तुम्ही तोही घालू शकता, पण मी नाही वापरलाय. आता यामध्ये एक छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर मी आता गॅसवर तूप घालून एक फोडणी करणार आहे, पण तत्पूर्वी मी याच्यामध्ये आपलं मीठ घालून घेतलंय आणि इथे फोडणीची तयारी सुरू. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथे मी जिऱ्याची फोडणी केली, गॅस बंद केला, कढीपत्ता घातला आणि ही मस्त छान खमंग फोडणी आपल्या बॅटरमध्ये घालून घेतली आहे. हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशा आपण इडल्या वाफवतो तशा त्याच्या इडल्या करून घ्यायच्या आहेत. याबरोबर मी यावेळेस एक ट्विस्ट केलेला आहे. ट्विस्ट म्हणजे असा की आपण इडल्या जेव्हा लावतो त्यावेळेस मी वरून लाल मिरची पावडर म्हणजे आपल्या फक्त मिरची पावडर जी असते ती घातली, म्हणजे त्यामुळे दिसायलाही छान दिसतंय आणि एक वेगळा हलकासा एक तिखटपणा पण त्याला आला. आणि यामुळेच मी याबरोबर हिरवी चटणी न करता खजूरची आंबट गोड चटणी बनवून ठेवलेली आहे आधीच, उपवासाला जी कामाला येऊ शकते. तर ती खजूरची चटणी सुद्धा त्याबरोबर अगदी टेस्टी लागली. तर तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा. खूप लवकर होणारा प्रकार आहे आणि अतिशय चविष्ट लागतो. यात जर तुम्हाला काही अजून ॲड करायचं असेल, कोथिंबीर वरनं खोबरं वगैरे, तर तुम्ही करू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता है बॉस. अजून काय काय फराळाचं बघायला आवडेल तेही नक्की कळवा. आणि हो, उद्याच्या भागात नक्की भेटूया. बाय, धन्यवाद. नमस्कार.